ये जो जल है ना, हाँ, ये वही जल है. आता विषय सांगतो नक्की काय झालं होतं. तर माझं थोडंसं असं झालं होतं की आता इथे तुम्हाला मी दाखवतो. तर बघा, ही लोक आहेत ना इथे आंघोळ करतायत, जिथे मुख्य झरा आहे ना तिथेच. तर माझं असं झालं होतं की मी त्यांना तिथे मुख्य झऱ्याच्या तिथे आंघोळ करताना पाहिलं आणि असं झालं की आता ह्या मोठ्या कुंडामधलं तर पाणी कसं घ्यायचं, कारण ते अशुद्ध झालं असेल. म्हणून मी विचार करत होतो आणि महादेवांनीच त्याचं उत्तर दिलं अशा प्रकारे मला वाटतं. ये जो जल है वो ये वही जल है और वहीं से जल निकलता है. वो जो होल है वहाँ से, जो प्रभु रामचंद्र उन्होंने बांध रखे वहीं से. और ये जल जो सारा वही है, ये सारा जल पवित्र है. जल कभी अशुद्ध नहीं होता. हम पक्षी उन्मुक्त गगन के पिजर बंद ना गा पाएंगे, कनक तिलियों से टकराकर पुलकित पंख टूट जाएंगे. हम बहता जल पीने वाला मर जाएंगे, भूखे प्यासे कहीं बली है कटक निबौरी कनक कटोरी की मैदा से. ये बहता हुआ जो पानी है वो कभी अपवित्र नहीं होता. जो पानी बह रहा है, जो रुका हुआ है, वो अपवित्र हो सकता है. ये बहता हुआ पानी, रोज पानी निकलता है. ये पानी रोज यहाँ से ये कनेक्ट है दरिया में, समुद्र में. ये रोज पानी निकलता है, ये बहता हुआ पानी. इसलिए जो है, चलो हर हर महादेव. हर हर महादेव. बाकी आता मी तिथूनच झऱ्यामधनं पाणी घेणार आहे आणि कावड यात्रेबद्दल सुद्धा तुम्हाला सांगतो. पण त्याआधी एक इंटरेस्टिंग गोष्ट राहिली. ज्या वेळेला इथून प्रभू रामचंद्र निघाले आणि आता त्यांना लंकेचा प्रवास करायचा होता, त्यावेळेला त्यांनी शिवांची आराधना केली होती. त्यासाठी त्यांनी वाळूचं शिवलिंग बनवलं, ज्यालाच वाळुकेश्वर किंवा वाळकेश्वर असं सुद्धा म्हणतात. तर त्या शिवलिंगाला सुद्धा आपण भेट देणार आहे आणि तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकाल की कशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी आहेत त्या. पण यांचा जॉग्राफिकल कंटेक्स्ट मी तुम्हाला सांगतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. तर बघा, तुम्ही कदाचित नैसर्गिक झरे किंवा नॅचरल स्प्रिंग्स ही कॉन्सेप्ट तर ऐकला असालच, त्यावरच आधारित ही गोष्ट आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, जर तुम्ही वाळुकेश्वराचं एकंदरीत शिवलिंग पाहाल ना, तर तुमच्या लक्षात येईल की सेडिमेंटेड रॉकमधनं, म्हणजे जी वाळू आहे ना ती सेडिमेंट होऊन एक अखंड अशी शिळा निर्माण झालेली आहे, ज्याला थराचा दगड असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्हाला पडेल, ज्याला थराचा दगड असं सुद्धा म्हटलं जातं. तर ह्यापासूनच वाळुकेश्वराची किंवा वाळकेश्वराची निर्मिती झालेली आहे. की आता मी गंगेचं दर्शन घेतो, त्याचबरोबर गंगा जल सुद्धा घेणार आहे आपल्या कावड यात्रेसाठी. आणि कावड यात्रेबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि टिळक महाराजांचा नेहमीच विजय असो.